त्यावेळी तुम्हाला ही जोडी सलामीवीर म्हणून पाहायला मिळत असते आणि तीच जोडी आता मात्र या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहतोय. दोन क्षेत्राचे डीप मध्ये आपण पाहतोय, एक लॉंग ऑफला आहे तर एक लॉंग ऑनकडे आपण पाहतोय विशाल पटोलेच्या माध्यमातून. तर आजच्या दिवसातील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील पहिल्या षटकातील पहिला चेंडू हाताळलेला गोलंदाज अक्षय. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी लेट कटच्या अंदाजामध्ये चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय आपण. गलीच्या माध्यमातून इथे मात्र काढण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज जितेशने, परंतु चांगली फिल्डिंग पाहिली आपण त्या दिशेने. एक धाव पूर्ण केली आहे जितेशने, वैयक्तिक खातं उघडलं आणि या ठिकाणी गांधी संघाची श्रीगणेशा होते ती म्हणजे एका धाब्याने. क्लायमेट पाहिलं तर तिचे सुंदर वातावरण पाहतोय आपण. निलभर आभाल, कुठलाही मात्र ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत नाही, साफसुथरं आपल्याला आभाल पाहायला मिळतोय. आणि त्यामध्ये आपण पाहतोय की ग्रामीण क्रिकेटचा हा महासंग्राम परगा टेनिस क्रिकेट याच्या माध्यमातून साकारणारी स्पर्धा आपण पाहतोय विकी स्मृती चषक 2022. इथे मात्र किती वेगाने चेंडू आला, मात्र या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन करण्याची वेळ सुद्धा मात्र राहुलला मिळाली नाही. जोरदार अपील पाहिली आपण सर्वांच्या माध्यमातून, परंतु ही अपील पंचांनी फेटाळली. डॉट चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली लय प्राप्त केली आहे या ओव्हरमध्ये अक्षयचा आपण विचार केला तर. मिडॉनला आहेत साईनाथ, इष्टांच्या पाठीमागे आपण पाहतोय इच्छिरक एक सज्ज आहे, त्यानंतर शॉर्ट मिड विकेट आहे, त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आपण पाहतोय, त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर बॅकवर्ड शॉर्ट फाईन लेग खेळाडू पाहतोय आणि त्यानंतर शॉर्ट कव्हरच्या दिशेने खेळाडू पाहतोय. इथे मात्र पुन्हा आता वेग प्राप्त करतो फलंदाज, बीड झाले, त्यानंतर इष्टांच्या पाठीमागे इष्टिरक्षक सुद्धा बीड झाले आणि चेंडू मात्र या ठिकाणी शॉर्ट फायलीला जाऊन मात्र अडवला जातोय. पंचांचा बाईचा इशारा आपण पाहतोय. अव्वंतर धाव आणि अव्वंतर धावने धावफलक पुढे जात असताना पाहतोय आपण बिनगडी बाद 2 धावा. अक्षय पुन्हा एकदा इथे मात्र थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न करतोय, फुटवर्क पाहायला मिळाला नाही आणि त्याचमुळे पाहतोय की चेंडू भरपूर उजव्या इष्टीच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केलं. स्वेअर चेंडू मात्र या ठिकाणी स्वीकारलं. व्हाईटच्या रूपाने मात्र अजून एक धाव स्कोर कार्डमध्ये मात्र जोडली जाईल. लाईव्ह थेट प्रक्षेपण सुरू आहे. जे काही प्रेक्षक आमच्या समेत जोडलेले आहेत त्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय विकी स्पोर्ट कुकचे संघाच्या वतीने. पुन्हा आता मात्र या ठिकाणी कटकण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःवर निराश आहेत. एक संधी उपलब्ध झाली होती जितेशकडे, परंतु त्या संधीचं त्याला सोनं करता आला नाही. चांगली गोलंदाजी पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत एकही चेंडू मात्र त्या ठिकाणी फलंदाजांना मोठा फरक घेण्यासाठी संधी निर्माण करून दिली नाही. अचूक लेंथ प्राप्त केली आहे, अचूक टप्पा त्यांनी मात्र पीक केला आहे. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर तुम्ही अशी गोलंदाजी करत असाल तर मात्र ती आपल्या संघासाठी एक लाभदायक ठरू शकते. पुन्हा आता कट करण्याचा प्रयत्न करतोय, असं वाटतं की जितेशची जी ऑफ साईडला जी आपण पाहतोय बॅटिंग स्ट्रॉंग आहे की काय, आणि त्याच अनुषंगाने मात्र आतापर्यंत तो तिसऱ्यांदा त्यांनी कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो शॉट सिलेक्शन मात्र तो कुठेतरी चुकीचं पाहायला मिळतोय. चेंडूमध्ये थोडासा वेग जास्त प्राप्त करतो अक्षय आणि त्या वेगामध्येच मात्र फलंदाज जितेश हा बीट होतोय. आता मात्र या ठिकाणी टायमिंग चांगलं जुळलंय, परंतु ताकद पूर्णपणे झोकली नाही फटक्यामागे. जोपर्यंत क्षेत्रशी जाऊन चेंडू फील्ड करतोय तत्पुरती एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा मात्र सहजपणे पूर्ण केली. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी विठ्ठल स्पष्ट स्पोर्ट गांधी संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे बिनगडी बाद फक्त 5 धावा. चांगली सुरुवात पाहायला आपल्याला जानू आणि संघाच्या माध्यमातून, कारण टॉस जिंकला कॅप्टन अक्षयने आणि लगेचच त्यांनी मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय इथे मात्र स्वीकारला आणि सुरुवात पाहिली तर चांगली पाहायला मिळते.
तर दोन्ही एंडकडनं आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते, कारण पहिलं षटक आपण पाहिलं कुकसे एंडकडनं आणि मात्र हा षटक तुम्हाला पाहायला मिळेल अर्थात वाहुले एंडकडनं. ज्या दिशेने प्रतीक्षा एंटरप्राइज स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय त्या स्टँडच्या माध्यमातून तुम्हाला मात्र या ठिकाणी दुसऱ्या षटकाला सुरुवात करायची आहे. वेलकम महेश पाटील. काय जबरदस्त काल बॅटिंग त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज संजय. आज सुद्धा पाहिलं तर एकूण 10 संघ मित्रांनो तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना सुरू आहे कांदले विरुद्ध जानोस्फोट इताडे. त्यानंतर पुढील सामना असेल गावदेवी पूर्णा विरुद्ध नक्षत्र सोदरपाडा. या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. त्यानंतर पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल शिवम स्पोर्ट गेरसे विरुद्ध जय हनुमान पोगाव. त्यानंतर पवनपुत्र वडपे संघ फाईट करेल समीर स्पोर्ट पिंपलगर संघाच्या अगेन्स्ट. आणि पहिल्या फेरीतील अंतिम सामना असेल जय महाराष्ट्र धामणगाव विरुद्ध सरवलीपाडा, जय बोलनाथ सरवलीपाडा. असे 10 संघ तुम्हाला आज पूर्ण दिवसभरामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. संजय आपल्या षटकाला सुरुवात करतोय राईट आर्म राऊंड द विकेटने. पहिला चेंडू फुल टॉस पाहायला आपल्याला चांगला ड्राईव्ह पाहतोय आपण. चेंडू निघून जातो मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली आणि एका धाब्यावरच मात्र समाधानी राहावं लागेल फलंदाज राहुलला. राहुल पोचतोय वैयक्तिक एका धाब्यावर. त्यांनी मात्र आता कुठेतरी खातं उघडलं. जितेश थोडंसं स्ट्रगल करतोय कारण एकूण त्यांनी 5 चेंडू पेस केले. 5 चेंडूमध्ये 3 डॉट चेंडू त्यांनी मात्र खेळून काढले. थोडासा चाच पडतोय पहिल्या षटकापासून आपण जर पाहिलं तर. परंतु ही मेजवानी पंचांचा नो बॉलचा इशारा बीमर आहे आणि चेंडू मात्र अतिशय वेगाने निघून जातोय लॉंग लेगच्या दिशेने आणि आजच्या दिवसातील हा पहिला चौकार. चांगला समाचार उचलला या ठिकाणी फलंदाज जितेशने. संधी होती त्याच्याकडे आणि त्या संधीचं सोनं केलं. फ्री चेंडूचा आता मात्र पुन्हा त्या सामना करेल. इथे मात्र पुन्हा त्या दुरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची लेंथ आपण पाहिली तर थोडीशी चुकीची आपल्याला पाहायला मिळाली आणि पंचांनी मात्र या ठिकाणी वाईट घोषित केलं. स्वेअर चेंडू फ्री कंटिन्यू आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12. आता मात्र ऑन साईडला उडवला सुपर फटका पाहतोय आपण सकाळच्या सत्रामध्ये आणि चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 6 धावांसाठी हा येतोय दमदार षटकार. मात्र जितेशने संत सुरुवात केली होती कारण त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या, परंतु त्याने आता थोडंसं वेल खेळपट्टीवर काढलेला आहे आणि त्याचं मात्र या ठिकाणी फायदा होतो तो म्हणजे विठ्ठल स्पष्ट कांदली संघाला. कारण या ओव्हरमध्ये आता मात्र भरपूर वेगाने धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण 2 अतिरिक्त चेंडू इथे मात्र संजयने हाताळले. त्यानंतर एक चौकार सुद्धा इथे मात्र त्याने खर्च केला. त्यानंतर या चेंडूवर षटकार सुद्धा आपण पाहिला. तब्बल 14 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्या. 2 लिगल चेंडू आतापर्यंत त्यांनी हाताळले. मागणं षटक पाहतोय आपण इतर संघाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर. इथे मात्र पलटी शॉट कनेक्शन प्रॉपर आणि चेंडू मात्र निघून जातो डीप पॉइंटच्या दिशेने. पंचांचा इशारा येतो हा षटकार. डीजे सचिन आणि काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते ते म्हणजे या जितेशच्या माध्यमातून. म्हणजे मैदानाच्या तो चौफेर बाजूला बॅटिंग करू शकतो अशा प्रकारची क्षमता त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र सरळ बॅटने लॉफ करतोय परंतु चेंडू निघून जातो. या ठिकाणी वायडिश मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट केलेली आहे. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली ती म्हणजे सायनाच्या माध्यमातून आणि जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा कव्हर केल्या आणि या 2 धावीने आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला कांदी संघ पाहायला मिळतोय कारण त्यांनी एकही गडी आतापर्यंत गमावला नाही. आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 26 धावा स्कोर कार्डवर. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा फक्त खर्च केल्या होत्या गोलंदाज अक्षयने, परंतु आतापर्यंत 21 धावा संजयने खर्च केलेल्या आहेत. अजूनही मात्र
षटकाचा खेळ सुरू आहे. आता माझा हाफ ट्रेकर, परंतु या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर पाहायला मिळाला नाही. चेंडू भरपूर वेळ हवेत होता, परंतु क्षेत्रक्षापासून थोडासा चेंडू सेफ लँड होतोय. भरपूर दूर मात्र या ठिकाणी चेंडू या ठिकाणी धरतीला दाण झाला आणि तत्परती 2 धावा पुन्हा एकदा मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. हा सुपर मंडे स्पर्धेतील शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील पहिला सामना मित्रांनो तुम्ही अनुभवता. चांगली बॅटिंग आता मात्र जितेश करत असताना आपल्या संघासाठी. परंतु विकेटने पुन्हा एकदा संजय मार्गस होईल. आता मात्र टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतोय आणि हा चेंडू सुद्धा मात्र निघून जाईल डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. या ओव्हरमध्ये येणारा हा सलग तिसरा षटकार. जबरदस्त या ठिकाणी खेळ प्रस्थापित करत असताना आपल्या संघासाठी आणि या ओव्हरमध्ये लगभग संजयने 29 धावा खर्च केल्या. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिले तर कुठेतरी संजयला आपण डी मार्टमध्ये पाहतोय शॉपिंग सेंटरमध्ये. 29 धावा, भरपूर धावा त्याने खर्च केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र आपण स्कोअरकडे जर पाहिलं तर 34 धावा आपल्याला पाहायला मिळतात बिनगडीबाद. 34 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत या 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळते. 3 धावा, 1 धाव फक्त राहुलने जोडली आहे आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर जितेशने आतापर्यंत 3 षटकार, 1 चौकार आणि 3 दुहेरी, 1 सिंगल अशा प्रकारे त्याने माझं बॅटिंग आतापर्यंत या इनिंग्समध्ये केलेली आहे. अजूनही नाबाद आहे. असं वाटतं की येणाऱ्या 2 षटकामध्ये जर जितेश शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिल्या तर मात्र ही धावसंख्या भरपूर मोठी उभी करू शकतो या कांदी संघ प्रतिस्पर्धी संघाच्या समोर. परंतु काहीतरी आता मात्र चमत्कारी गोलंदाजी या ठिकाणी विशाल पटोलेला करावं लागेल, कारण विकेटची फार आता मात्र आवश्यकता असेल. तुम्ही जर विकेट्स प्राप्त केले नाही तर मात्र या धावा ज्या आहेत त्या अजून मात्र वेगाने येऊ शकतात. परंतु विशालने पहिला चेंडू फुलटॉस हाताळलाय, चेंडू हवेत, परंतु पंचांचा बीमरचा इशारा. झेल ड्रॉप झालाय आणि 1+2 असे 3 धावा इथे मात्र बोनसच्या रूपाने आपण पाहतोय. आणि पुढील चेंडू असेल आता मात्र तो म्हणजे फ्री हिट आणि मात्र हा फ्री हिट चेंडूचा सामना करेल आता मात्र फलंदाज राहुल. 37 धावा. सुरुवात पहिली तर काय जबरदस्त केली होती जानुसपडी ताडी संघाने, परंतु संजयने मात्र त्या सुरुवातीवर पूर्णपणे पाणी फेडलं आणि आता मात्र कुठेतरी विशाल त्या धावांवर लगाम लावण्याचा प्रयत्न करतोय. परंतु विशालने मात्र पहिलाच चेंडू बीमर हाताळला, परंतु त्यानंतर रिकव्हरी केली. डॉट चेंडूची मात्र आणि सांगता पाहायला मिळाली. इथे मात्र शफल झाले, ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चुकीची आपण पाहतो. डाव्या स्टीच्या बाहेर मात्र चेंडूची लेंथ आपण पाहिली आणि त्याचमुळे मात्र पंचांनी या गोलंदाजाला दंडित केलं. वाईटचा इशारा पाहायला मिळतोय आणि हा चेंडू आता मात्र विशालला पुन्हा टाकावा लागेल. इथे मात्र फुलटॉस आणि मात्र फुलटॉस हा फेकून दिला अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर. व्यासपीठाला सलामी देणारा हा बिग हिट षटकार. कुठेतरी आता मात्र दैवत वेलेकरची मात्र उणीव भासताना जानुसपडी ताडे संघाला आणि त्याचाच फायदा इथे मात्र उचलताना आपण पाहतोय फलंदाज जितेश आणि राहुलच्या बॅटमधून हा पहिला षटकार. आतापर्यंत 4 षटकार आपल्याला या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाले खांदी संघाच्या माध्यमातून आणि त्यानंतर दडपण पाहतोय आपण पहा, कारण विशाल सुद्धा पाहिलं तर एक प्रमुख गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय, परंतु त्या गोलंदाजावर सुद्धा मात्र आपल्याला दडपण पाहायला मिळतो. याचं कारण की या दोन्ही एंडनं आता मात्र अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतो. या दोन्ही फलंदाज इथे मात्र आक्रमक रूप धारण मात्र यांनी अवतारलेलं आहे आणि त्याचमुळे पाहतो की धाबा भरपूर वेगाने आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 41. आता मात्र पंचांना प्रश्न विचारलाय, कारण चेंडू जाऊन पाहिला तर फलंदाजाला स्पर्श होतोय, परंतु हाईट फॅक्टर जास्त असल्या कारणाने मात्र या ठिकाणी पंचांनी ती अपील फेटाळली. योग्य निर्णय पाहायला मिळाला आणि लेग बायच्या इशारा इतर आमच्याकडे मात्र पोहोचला जातोय. नंतर धाव पाहायला मिळाली. 42 धावा स्कोर कार्डवर, 46 धावा.
46 आतापर्यंत 46 धाबांची पार्टनरशिप पाहायला मिळते घ्या. आणि त्यानंतर फलंदाज बीट होत आहे. त्यानंतर इष्टिरक्षक सुद्धा बीट झाले, डायरेक्ट हिट. आणि पहिला गडी इथे मात्र बाद होताना धावतीच्या स्वरूपात राहुल इथे मात्र माघारी पडतील. आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघाचा कर्णधार आणि नक्षत्र स्पोर्ट चोदरपाडा संघाचा संघनायक. बिग बॅटल तुम्हाला पाहायला मिळू शकेल. एका बाजूला असतील देवा टावरे तर दुसऱ्याकडे असतील निलेश जाधव. आणि इथे मात्र लाईन चुकीची पाहतोय आपण. डाबी स्टिक सोडून मात्र चेंडू निघून जातोय. या फंचांचा वाईटचा इशारा. आतापर्यंत अतिरिक्त धावा सुद्धा मात्र भरपूर खर्च केल्या इतर संघाच्या गोलंदाजाने. त्या धावांवर मात्र तुम्हाला कुठेतरी ब्रेक लावावा लागेल, कारण अगोदरच तुम्ही मात्र या ठिकाणी धावा भरपूर खर्च केलेल्या आहात. इथे मात्र थोडीशी या ठिकाणी फोर्स करायचं होतं, मात्र या ठिकाणी चेंडू निघून जातो वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु फेकी थोडीशी संत असल्या कारणाने एक जिथे धाव होती तिथे मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये, काय जबरदस्त या ठिकाणी तालमेल आपल्याला पाहायला मिळतोय. कॉलिंग फार गरजेची आहे. तुमच्याकडे जर कॉलिंग परफेक्ट असेल तर तुम्ही एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करू शकता, दुहेरी धाव तिहेरी धावेमध्ये कन्वर्ट करू शकता. आणि आपण जर पाहिलं या धावामध्ये आतापर्यंत 15 धावा एक्स्ट्राच्या माध्यमातून आलेल्या आहेत बोनसच्या रूपाने. चुकीची गोलंदाजी आज इताडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे मात्र पाहू शकता आपण परफेक्ट टायमिंग झालं नाही, कारण जी बॅट होती ती मात्र विकेटला थोडीशी ब्रश झाली आणि त्याचमुळे मात्र चेंडूला जे टाइम होणं गरजेचं होते टाइम मिळाला नाही. आणि त्यानंतर पहा थोडीशी सुस्तीभरी फिल्डिंग पाहिली आपण सैन्याच्या माध्यमातून. 2 धावा इथे मात्र पूर्ण गेल्या. आणि या ठिकाणी 2 धाब्यांनी 3 षटकांच्या समाप्तीनंतर विठ्ठल स्पष्ट स्पोर्ट कांदी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 51 धावा. 50 धावांचा टप्पा इथे मात्र पूर्ण केलाय. सकाळच्या सत्रामध्ये आपण म्हणू शकतो की जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपल्याला कांदी संघाच्या बॅट्समन कडनं पाहायला मिळते. कारण वातावरण जर पाहिलं तर आपण थोडंसं दमट आहेत अजूनही. आपण जर मैदानावर पाहिलं तर थोडंसं ड्यू फॅक्टर अजूनही आहे. आणि अशा वातावरणामध्ये मात्र पाहिले तर अशा प्रकारची बॅटिंग करणं खरोखरच कौतुकास्पद कामगिरी मित्र म्हणेन. खास करून जितेचं कौतुक करावं तेवढं कमी. आणि जितेला साथ मिळाली ती म्हणजे राहुलची, परंतु राहुल दुर्दैवाने धावचीत बाद झाला. आणि आता मात्र संकेत पाहूया या स्लॉक षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय. विकी स्मृती चषक 2022 मधील हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील पहिला सामना इथे मात्र मित्रांनो आपण अनुभवतोय. यानंतर तुम्हाला पूर्ण संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल चोदरपाडा संघाच्या अगेन्स्ट. तर प्लीज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मी विनंती करतोय की तुम्ही नाणेफेकीसाठी त्वरितच यायचं आहे, कारण आज आमच्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि आज आम्हाला तब्बल 11 सामने कव्हर करायचे आहेत. गोलंदाज सज्ज होते या साहिल, एक यंग स्टार आपण पाहतोय, युवा गोलंदाज आहे. कारण दैवत नसल्या कारणाने आता मात्र साहिलवर कॅप्टन अक्षयने मात्र जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पाहूया कशा रीतीने पार पाडेल. विखुरलेलं क्षेत्रक्षण पाहतोय आपण. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू पाहतोय, त्यानंतर शॉर्ट पॉईंटला बॅकवर्डच्या दिशेने आपण एक खेळाडू पाहतोय. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ अशी व्ह्यू रचना या स्लॉक षटकामध्ये पाहतोय. आणि पहिलाच चेंडू पाहिला तर जितेशने कुठल्याही प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला नाही. त्याला असं वाटलं की चेंडू स्क्वेअर निघून जाईल, परंतु डॉट चेंडूने साहिल आपल्या षटकाला सुरुवात करतोय. योग्य टप्पा त्याने निवडला. अगदी वाईट यॉर्कर लेनचे आपल्याला ही चेंडूची फेकी पाहायला मिळाली. आणि आता मात्र हाफ ट्रेकर परफेक्ट टायमिंग झालं नाही आणि मिड विकेटला मात्र टिपला झेल आणि काही जबरदस्त पारी समाप्त होते येते म्हणजे फलंदाज जितेची. आणि कांदी संघाला लागतोय हा दुसरा धक्का.
देतो या इनेट नंबर 4 शुभम. सफलता प्राप्त केली साहिलने, कौतुकास्पद कामगिरी मित्र म्हणेन. पल्ल्याचे डॉट, त्यानंतर विकेट्स आणि त्यानंतर अजून एक मात्र जबरदस्त फेकी पाहायला मिळते. खरोखरच विशालला आणि संजयला लावणारी ही गोलंदाजी आपण पाहतोय यंगस्टार साहिलच्या माध्यमातून. स्लॉग षटकामध्ये आपल्याला अनेक असे वेळी पाहतो की मोठमोठे फटके पाहायला मिळत असतात, परंतु आतापर्यंत साहिलने 3 चेंडू हाताळले आणि एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते या स्कोअर कार्डवर. आता मात्र सरळ बॅट लॉप करतो, अगदी साहिलच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. प्रतीक्षा एंटरप्राइज स्टँड मध्ये मात्र सलामी देत असताना हा षटकार. मात्र तो या मॅच मध्ये मात्र तो इन होऊ शकला नाही, परंतु काय फटका इथे मात्र एक्झिक्यूट केला फलंदाज संकेतने. पुन्हा आता मात्र चांगला ड्राईव्ह पाहिला मिळतोय, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र या ठिकाणी पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. चांगली फेकी पाहायला मिळाली, एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे एकूण 2 गडी बाद 58 धाबा स्कोर कार्डवर. संकेत खेळतोय 4 धावांवर, 11 धावांवर एक षटकार त्याने मात्र पेश केला आणि शुभम आता मात्र प्रथमतच बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतोय. परंतु शुभम आणि चेंडूमध्ये भरपूर इथे अंतर पाहायला मिळाला आणि शेवटचे चेंडू सुद्धा इथे मात्र आपल्याला डॉट पाहायला मिळाला आणि पहिल्या डाबाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. आणि हा सामना जिंकायचा असेल जानेश्वर इताडी संघाला तर 24 चेंडूमध्ये 59 धाबांचं तुम्हाला मोठं आव्हान इथे मात्र पार करायचं आहे. तो आव्हान पार होईल की या धाबांचं संरक्षण विठ्ठल पच्चेस्पर काली संघाचे संगणक करतील. तत्पुरते आपण पुढील जे 2 संघ इन ॲक्शनमध्ये खेळणार आहेत त्यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. गावदेवी स्पोर्ट पुरोना विरुद्ध नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा या 2 संघामध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. तर दुसऱ्या डावामध्ये या कशा रीतीने खेळ तुम्हाला पाहायला मिळेल, अशाच प्रकारची बॅटिंग इताडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल की गोलंदाजी चांगली पाहायला मिळेल. तर आपण ऐकूया माझे सहकारी समालोचक मनोज कारवे सर यांना. तत्प्रती आपण देऊया थोडीशी संधी डीजेला, एक सुमधुर संगीत आपण त्यांच्या माध्यमातून ऐकणार आहोत. Thank you so much. Voice of PTC, योगेश पाटील सर. नमस्कार. भारत देशातील महाराष्ट्र राज्यातून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील संपन्न गाव कुकसे येथून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात मी मनोज कारवे आपणा सर्वांचे हृदयाच्या अंतकणातून हार्दिक स्वागत करीत आहे. या ठिकाणी गेली 4 दिवस क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे. निमित्त आहे आमचे सन्माननीय या संघाचे या गावचे पुरस्कर्ते अतिशय चांगलं व्यक्तिमत्व रुपेशजी दुंदाराम पाटील यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचंच औचित्य साधून ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी या ठिकाणी साकार होत आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे 10 जानेवारी. आपण सर्वांनी त्यांना नक्कीच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. हॅपी बर्थडे रुपेश दादा, तुम जियो हजारो साल, साल के दिन हो तुम्हारे 50,000. तर मैदानामध्ये पहिला सामना इथे सुरू आहे, रंगतोय. पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये आपण अगदी उत्कृष्ट क्रिकेटचा नमुना या ठिकाणी अनुभवला. पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या उभी केली ती 58. कांदळी पाच्छापूर संघाने टॉस जिंकल्यानंतर इताडे नानू स्पोर्ट्स संघाने फिल्डिंग स्वीकारली आणि त्यानंतर फलंदाजासाठी निमंत्रण केल्यानंतर अगदी सुंदररित्या हा धावफलक सजवला. जितेश, राहुल, संकेत आणि शुभम या 4 बॅट्समनने
आणि 59 धावांचं लक्ष घेऊन सलामीचे फलंदाज आपण पाहू शकता इताडे संघाचे मैदानामध्ये येत असताना साईनाथ आणि नवनाथ. उपस्थित सर्व आयोजक मंडळ, पाहुणे मंडळ, उपस्थित प्रेक्षक ह्या मिनी स्टेडियमवर म्हणू शकतो आपण. या स्टेडियमला एक रूप मिळालंय. ही नवीन वर्षाची सुरुवात किंवा भेट आहे कुकसे गावाच्या तर्फे. प्रत्येक स्टँडचं उद्घाटन सुद्धा झालं 7 जानेवारी 2022 रोजी. आपण पाहताय प्रत्येक स्टँडला एक तारीख सुद्धा आहे. अजून काही स्टँड या ठिकाणी जर उभे राहिले तर नक्कीच या मैदानाला अगदी सुंदर स्टेडियमचं रूप मिळू शकतं. पंचांचा त्या ठिकाणी इशारा की तुम्ही हा सामना कंटिन्यू करा. शो द गुड गेम. धावांचा पाठलाग सुरू होतो या ठिकाणी जानूसफळ इताडे संघाकडून आणि त्यांना धावा करायच्या त्या पूर्ण 59 षटकांमध्ये. पहिला चेंडू हाफ वॉली घेऊन लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे. अगदी स्क्रीनच्या जवळ झेल सोडला जातोय. पहिला चेंडू ती आउट ऑफ द पार्क. अगदी स्क्रीनच्या जवळ षटकार. संभ्रमात होता फिल्डर त्या ठिकाणी की माझा पाय आतमध्ये आहे. पण त्याला तो कन्फ्यूज झाला की चेंडू तुझ्या हातातून निसटून सीमारेषेच्या बाहेर पडला. कन्फ्युजन होत असतं कारण अशा वेळेला लक्ष फार आपलं विचलित झालेलं असतं. कॉन्सन्ट्रेशन असतं त्या झेलवर. छान सुरुवात. नवनाथ ऑफ द मार्क ऑन 6. बॅकफुटला जाऊन अगदी चेंडूला फॉलो केलं होतं. चेंडूचा पाठलाग करतायत तसा प्रकार बघितला पण पंच सांगतात की इट्स अ बिग वाईट डिलिव्हरी. अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या 7 वर सरकत असताना प्रतीक्षा एंटरप्राइजेस सौजन्य दिलीप माळी, विलास पाटील, कैलास पाटील, सायनाजी वाकडे, कैलासवाची वेती स्मृती स्टँड सौजन्य आजचे बड्डे मॅन बड्डे बॉय रुपेश दुधाराम पाटील यांच्या सौजन्याने स्टँड उभारलेला आहे. खेळाडू कक्ष पाहू शकता आपण. यशवंत पाटील स्वर्गीय, त्यानंतर आमच्या डाव्या बाजूला सीतारामजी दगडू पाटील, कैलासवासी जनार्दन सीताराम पाटील. एक भव्य व्यासपीठ आमच्या उजव्या बाजूला कैलासवासी देवीदास दत्तू पाटील प्रेक्षक कक्ष. हो यावेळेला लॉफ्टरचा प्रयत्न बीट झाले. विकेट किपर बीट झाले. फसली आणि चेंडू वेगाने जातोय. डीप फाईनच्या दिसणे 4 धावांसाठी नशिबाचा चौकार. कधी कधी काय असतं की आपण मेहनत करत असताना नशिबाची साथ मिळत असते. परंतु नुसतं नशिबावरती अवलंबून राहून चालत नाही. नुसतं नवसाने स्वप्न पूर्ण होणार नाहीये तर तुमची मेहनत त्यासोबत यायला पाहिजे. ती मेहनत करतात फलंदाज आणि त्यांना हा चौकार आला मैदानामध्ये. बॅट फिरवतात वेगाने. हा सुद्धा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न परंतु नॉनस्टॉप एंडला धोका आहे. समन्वय त्या ठिकाणी बिघाडलं आणि एस्नो वेटची कॉल न देता नॉनस्टॉपचा फलंदाज जात असताना त्या ठिकाणी बाद झाल्या राऊंडच्या रूपामध्ये. पहिला धक्का लागत असताना इताडे संघाला साईनाथ बाद. जबरदस्त साऊंड क्लॅरिटी आहे त्याच्याकडे. असं वाटतं की ऐकतच राहावं. तर धावसंख्या 11 असताना विकेटचं पतन झालं. फुल टॉस ओव्हर द विकेट होता. लॉफ्ट केला सरळ बॅटनी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ कव्हर करतोय अगदी लॉंग ऑन कडे वळून आणि त्या दरम्यान फक्त सिंगल मिळते. साईनाथने एकही धाव काढली नाहीये. स्ट्राईकला आला होता नवनाच्या सोबतीला पण नवनाथने जो स्टार्ट दिला ना तो पाहण्याजोगा होता. आता सुद्धा नवनाच्या बॅटमधून ही सिंगल छानपैकी मिडल करतोय चेंडूला आणि धावसंख्या पोहोचली आहे 12 वर. 12 ऑन द बोर्ड. लक्ष 59 धावांचं. पहिल्या षटकातच या ठिकाणी आतिषबाजी सुरू केली होती पण एक धक्का लागला. त्या धक्क्यातून सावरावा लागेल. सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. व्हॉट अ स्ट्रोक. लॉंग ऑनला षटकार. चेंडूला हाफ वॉली घेतला अक्षरशः.
इतका ओरपीस सुद्धा नव्हता. हाफ वॉली घेतला अगदी सुंदररित्या टायमिंग. सरळ बॅटनी हाय बॅकलिपचा वापर केला. फलंदाज त्या ठिकाणी जसा अक्षय आला आणि सांगतो की हम सीधे साधे अक्षय नाही आहे. अगदी महत्त्वाची जागा ज्या जागेवरती येऊन विकेट सुद्धा सांभाळावी लागते आणि धावांचा आलेख वाढवावा लागतो, पार्टनरशिप करावी लागते. षटकारचा आगाज करतोय अक्षय. धावसंख्या पोहोचवली आहे 18वर. प्रति षटक 15च्या आसपास धावसंख्या करायची असताना या ठिकाणी नक्कीच ओव्हरटेक केले पहिल्या षटकामध्येच. सरासरी या ठिकाणी हॅमटकारचा प्रयत्न व्ही मध्ये. लॉंग ऑफ आहे अगदी आणि त्या ठिकाणी फंबलिंग होते. प्रेशर घेत आहेत कारण प्रेशर टाकलाय आल्या आल्या नवनाथने आणि आत्ता नुकतंच अक्षयने सुद्धा सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अक्षय पूर्ण करतोय. छान साथ देतोय नवनाथ आणि ही जोडी मस्तपैकी जमली मैदानामध्ये. पहिले षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आहे साईनाथ ह्या नावाचा गडी बाद झाल्यानंतर 20 धावा. अगदी फ्लाइंग स्टार्ट, झकास सुरुवात, झोकात सुरुवात होत असताना जानू इताडे संघाची. फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. आजही हम स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास राजे शिवाजी महाराजांनी लिहिला. जय महाराष्ट्र. आपण पाहता रसिक आहोत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुकसे येथून ही स्पर्धा क्रिकेटचा हा महासंग्राम आणि आजचा शेवटचा दिवस, ग्रँड फायनलचा दिवस. हा पहिलाच सामना जबरदस्त चित्तथरारक होऊ पाहतोय. मैदानामध्ये 59 धावांचं लक्ष असताना धावसंख्या पोहोचवली इताडे संघाने 20वर. अगदी जबरदस्त स्टार्ट दिला. जरी एक गडी बाद झाला तरी सुद्धा धावांचा आलेख काय कमी होऊ देत नाही आणि तसंच लक्ष पाहिजे. तेच मनात धरून तुम्ही खेळलं पाहिजे कारण तुमच्याकडे ती क्षमता आहे ती दाखवली पाहिजे. आपण प्रत्येक वेळेला इतरांवरती निर्भर राहून चालणार नाही. जसं काल महेश पाटीलनी छान कामगिरी केली, बबलू आणि बंटी पाटील बाद झाल्यानंतर. असं तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी एक कॅपॅसिटी दाखवली पाहिजे, ॲबिलिटी दाखवली पाहिजे की मी सुद्धा करू शकतो आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी हिरो बनण्याची चान्स असते, संधी असते. या ठिकाणी छानपैकी अक्षयने सपोर्ट केला नवनाथ आणि नवनाथ आता स्ट्राईक एंडला आहे. सामना करेल निखिलचा. धावसंख्या 20 हॅवे एंडकडून. ओव्हर द विकेट फॉलो करायचा प्रयत्न, अगदी ऑफस्टिकच्या बाहेर बोलवण्याचा प्रयत्न निखिलचा. नवनाथचं पदल आली तर थोडंसं कमी पडलं. बॅट सुद्धा त्या ठिकाणी अक्षरशः पुरली नाही, पोचली नाही. डॉटने सुरुवात करतोय निखिल, परंतु पहिल्या षटकामध्ये खिळखिळी करून टाकली गोलंदाजी. साईनाथ बाद झाल्यानंतर सुद्धा नवनाथ आणि अक्षयने स्टार्ट तर सुरेख दिलाय, परंतु काही जर विकेटचं पतन झालं तर ह्या सामन्याला चांगली कलाटणी मिळू शकते आणि सामना चुरशीचा बनू शकतो. तो प्रयत्न असेल या ठिकाणी नवनाथच्या बॅटमधून लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह वाईडिस लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कवच्या जवळ लागती झेल टिपला जातोय. फलंदाज बाद, नवनाथ परततोय डगआउट मध्ये. त्या कारणाने मिडलिंग झाल्याने, टायमिंग झाल्याने, नीटचं एलिव्हेशन प्राप्त नाही झालं आणि छानपैकी प्रतीकने झेल जज करून अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये हा झेल टिपला आणि नवनाथला या ठिकाणी नक्कीच परतीचा रस्ता दाखवला जो आक्रमक झाला होता, ज्याने चांगला या ठिकाणी पायंडा रचला. त्या मूलभूत फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं निखिल आणि या प्रतीकच्या जोडीने. चांगली साथ दिली, फिल्डर चांगले साथ देतात. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह पाहतोय आपण. पॅरल स्ट्रोक, अजून एक धक्का, सेकंड इन अ रो, विकेट डाऊन, कॅच आउट. कॉटन एक चांगलं षटक, एक चांगली लाईन आणि लेनची गोलंदाजी किती कारणीभूत ठरू शकते. सामन्याला कलाटणी वळण प्राप्त झालंय, संजीनी प्राप्त केली आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज निखिल. आपण त्याला शुभेच्छा देऊया टाळ्यांच्या गजरामध्ये. निखिल, यू कॅन डू इट, यू हॅव टू डू इट, यू मस्ट डू इट. हॅट्रिक इन दिस टुर्नामेंट, इन ऑन दिस ग्राउंड. 2 लागोपाठचे झेल देण्यास भाग पाडलं आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. विशालच्या सोबतीला गोरख. विशाल ऑन स्ट्राईक. हॅटीची नामी संधी चालून आली आहे.
विकी स्मृती चषक 2022 साठी संधी आहे निखिलच्या हातामध्ये आणि तो ती पूर्ण करण्यासाठी नक्कीच शर्तीचे प्रयत्न करेल. 100% त्याचा प्रयत्न करेल. त्याच्या मनात नक्कीच काहीतरी चाललं असेल की मला आता चेंडू कशा प्रकारचा टाकावा लागेल. समोर नौका फलंदाज आहे विशाल सज्ज झालाय. फुल टॉस. विशाल सुद्धा माहीर आहे, चतुर बिरबल आहे. बॅक टू द बॉलर. हा ड्राईव्ह करतो छानपैकी अलॉंग द कार्पेट आणि हॅट्रिकचे मनसुबे उधळून लावले विशालने निखिलचे. पण तो कामगिरी अतिशय छान करतोय निखिल. मैदानामध्ये धावांचा आलेख सुद्धा खाली आणला, 2 धक्के दिले, एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 21 वर. फक्त 1 धाव आतापर्यंत त्याने खर्च केलेली आहे षटकामध्ये. 4 चेंडूंमध्ये 2 विकेट. फुल टॉस. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉफ्टेड ऑन परंतु लॉंग आणि त्या ठिकाणी अगदी प्रतीक्षा एंटरप्राइजच्या समोर झेल टिपला जातोय. पंचांचा नोचा इशारा, बीमरचा इशारा आहे. नशिबाची साथ, लक फॅक्टर ऑन फॉर इताडे. क्या बात आहे. सरप्राईज झाले सगळ्यांचे हात कमरेवर पाहू शकता आपण. असं कसं झालं. सिंगल प्लस नो अशा 2 धावा इथे अंकित केल्या जातील. धावसंख्या पोहोचली आहे 23 वर. क्रिकेटमध्ये असंही होऊ शकतं बघा. आधीचा हॅट्रिक चेंडू होता तो छानपैकी खेळून काढला, त्यानंतर फुल टॉस दिला, झेल सुरेखरित्या टिपला, परंतु बॅड लक आउट द वेस्ट भीमर आणि हा चेंडू असणार आहे फ्री हिट. अगदी हात खोलण्याची परवानगी आहे. लायसन्स टू किल दिस बॉल, हिट दिस बॉल आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. रॉकी सर सांगतायत फ्री हिट कंटिन्यू असणार आणि अवंत धावनी धावसंख्या फुलते 24 वर. 24 एप्रिल 1973 जन्मदिवस सचिन तेंडुलकर साहेबांचा. आणि क्रिकेटला वेड लावलं, भारत देशाला वेड लावलं, जगाला वेड लावलं आणि क्रिकेटची देवता बनली भारतरत्न. 664 सामने, 35,957 धावा, 100 सेंचुरीज. किती सांगावं तितकं कमी. बॅट चिकडा नाही असं वाटलेलं की अपील त्यासाठी होते, परंतु फ्रीटचा चेंडू होता आय थिंक आणि अपील नाही केली त्यांनी. इथे तर आवाज आलेला छानपैकी, नॉईज आलेला, पण तो आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये असं बोलणे कधी कधी चुकीचं ठरत असतं. आपण डायरेक्टली संबोधू शकत नाही की बॅट चिकडा आहे, पण तो फील्डचा चेंडू होता. नुकसान नाही आहे आणि धावसंख्येत भर सुद्धा नाही. धावसंख्या स्थिर 24. निखिलला दाद दिली पाहिजे. निखिलचे जेवढे करावं तितके कौतुक कमी पडतील. इतकी छानपैकी या ठिकाणी कमबॅक करून दिली आपल्या संघाला, कांदळी पच्छापूर संघाला. हा थोडासा प्रेशर घेत असताना लाईन थोडीशी मिस करतोय निखिल. हायवे एंडकडून येत असताना अगदी छानपैकी झेल देण्यास भाग पाडले. 3 विकेट पटकावले, 2 विकेट पटकावले कारण एक फ्री हिट होता, पण तो वाईट जास्त टाकतो या ठिकाणी मैदानामध्ये आणि ते तुम्हाला नक्कीच थांबवणं गरजेचं आहे. कारण चेंडू तुम्ही जास्त टाकताय, लांब लचक तुमचं षटक होत आहे, अशाने तुमचा कॉन्फिडन्स लेवल कमी होऊ शकतो आणि फलंदाजाचा वाढू शकतो. हो, आणि वाढण्याचा प्रयत्न, इनसाईडच्या डोक्यावर काढण्याचा प्रयत्न स्वतः येतोय निखिल. गोलंदाजी मार्कवरून अगदी कव्हरच्या दिशेने 3 क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत तितक्याच वेगाने 2 धावा पूर्ण होत आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि धावसंख्या 2 अलगदपणे फुलते, ती जाऊन पोहोचली 27 वर. अशा प्रकारे 2 षटकं समाप्त झाली. जानूस्फोट हिताळी संघाची धावसंख्या आहे 2 षटकानंतर 27. येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 32-12 असं समीकरण जानूस्फोट हिताळी संघासाठी. पूर्णा संघ आणि चौदरपाडा नक्षत्र आणि पूर्णा हे दोन्ही कॅप्टन आपण लगेचच यायचं आहे. कुमार दीर्घ पाटी टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी. इनिंग संपण्याच्या आत, सामना समाप्त होण्याच्या आत आपण आला नाहीत तर कदाचित आमची टेक्निकल कमिटी तुम्हाला या ठिकाणी पेनलाइज करू शकते. वेळेवरती पोहोचा. आज लाईव्ह सुरू झालेलं आहे प्रक्षेपण. छानपैकी आमचे सूरज सर आलेत, अगदी मास्टर माइंड आहेत. GTC म्हणजे एक अग्रगण्य वाहिनी, ज्या वाहिनीबद्दल बोलू तितकं कमी आहे. अनेक वर्ष कार्यरत आहे GTC. ग्लोबल टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटला गल्लीतून ग्लोबलपर्यंत पोहोचवण्याचं नक्कीच मोठं काम केले. सिंहाचा वाटा आहे तो म्हणजे GTC वाहिनीच्या माध्यमातून आपण म्हणू शकतो. आणि त्यामध्ये आमचे सूरज म्हात्रे, त्यांचे सर्व कॅमेरामन्स, एडिटर्स, ऑपरेटर्स, सपोर्टर्स हे सर्व अगदी सुंदर कार्य करतायत. आणि आमचे DJ सचिन तर काय, आमचा आवाज 190 देशांमध्ये अगदी क्लिअरली पोहोचवत आहेत. तर मैदानामध्ये धावसंख्या झाली 27. आता येणारे चेंडू 12 आणि अजून धावांची गरज आहे 32 जिंकण्यासाठी. सापळा रचला जातोय. स्ट्राईक एंडला फलंदाज गोरख आहे. गोरख आणि विशालची जोडी जमली आहे, पण तो मोठे फटके आता अपेक्षित असणार आहे. प्रति षटक 16 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्ग होती जितेश, ज्याने छानपैकी बॅटिंग सुद्धा सजवली होती. 29 धावांचं योगदान आहे जितेशचं पहिल्या इनिंगमध्ये. तो सज्ज झालाय कुक्से एंड कडून.
सामना करेल गोरख. हाफ वॉली घेऊन अगदी ओव्हरपिच चेंडू होता, लॉफ्ट केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. वॉटर स्ट्रोक, इट्स अ फॅन्टॅस्टिक 4 रन्स. त्यारच होता हाय बॅकलीचा वापर केला, थोडासा फ्रंट फूट बॅक फूटला थोडासा शफल झाला आणि ओव्हर पिच घेऊन अगदी सुंदररित्या 4 धावा इथे वसूल केला गोरखने. स्टार्ट केलं या षटकामध्ये. धावांचा पाठलाग छानपैकी होण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न परंतु नाही, लगेचच क्विक उत्तर दिलं, प्रत्युत्तर दिलं. फलंदाज बाद, गोरखची खेळी संपुष्टात. चतुर बिरबल आहे, चेंज ऑफ पेस त्यांनी पेश केलं, त्याच दिशेने चेंडू नियंत्रित केला, ओव्हर पिच दिला आणि बघा कसं छानपैकी फसवलं. झेल देण्यास भाग पडला अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. आणि जो चौकार लगावून मनसुबी ते उंचावत होता त्या गोरखला परतीचा रस्ता दाखवला डगआउटमध्ये. छानपैकी या ठिकाणी कमबॅक जितेशचं. यावेळेला सुद्धा छानपैकी फटका, सुंदर फटका वेगाने जातो आणि एका टप्प्याने ओव्हर द लाईन लॉंग ऑफ क्रॉस करतोय. 4 धावा. की मेरी एक तुम्हारी एक हमारी एक, विकेटचं पतन होतंय, चांगला फटका येतोय, चांगला चेंडू पडतोय, लगेच एक धावांचा या ठिकाणी आलेख वाढतोय. धावसंख्या पोहोचली 35 वर. 9 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. 9-24. चांगले फटके सुद्धा येत आहेत आणि चांगली गोलंदाजी होते या ठिकाणी. फुल टॉस उचलता आला नाही, परंतु गॅप शॉट सिलेक्शन सुरेख आहे, डीप विकेट आहे, कव्हर करतोय. तितकाच वेगाने 2 धावा पूर्ण होतील का बघायच्यात. येस, इट्स सक्सेसफुल आणि मिड द विकेट. 2 धावा लिहिल्या पूर्ण करतायत 2 फलंदाज. जीवाचे आकांत आणि आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या प्रतिष्ठेसाठी आणि विकी स्मृती चषक जिंकण्यासाठी हे शर्तीचे प्रयत्न करतात मैदानामध्ये. धावसंख्या पोहोचली आहे 37 वर. 37 ऑन द बोर्ड. अजून 22 धावांची गरज. 8-22. 8 चेंडू 22 धावांची गरज. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील या षटकातील जितेशच्या. ओहो, छानपैकी अगदी चेंज ऑफ पेस. गुडलेनचा चेंडू बॅटच्या आतला कडला, ब्रश होऊन ट्रॅव्हल होते शॉर्ट मिड विकेट मध्ये आणि तितकाच वेगाने डीपच्या क्षेत्रात पोहोचेपर्यंत 2 धावा लिहिल्या पूर्ण करतायत. सिंगल डबल होती सुद्धा भर दिला, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न फिल्डरांवरती आणि तो टाकणं फार गरजेचं असतं अशा वेळेला. सायकोलॉजिकल प्रेशर. 2 धावांनी धावसंख्या फुलते 39 वर. अजून 20 धावांची गरज 7 चेंडूंमध्ये. आता ह्या चेंडूत महेश जर एखादा मोठा फटका आला तर कदाचित हा सामना शेवटच्या षटकामध्ये खूप मजेशीर बनेल. परंतु नाही, खुलट टाईपचा चेंडू या ठिकाणी निर्देशित करतोय गोलंदाज जितेश. फंबलिंग झालं. 2 धावा फक्त मिळत आहेत. तिसरी धाव घेण्याचा नाद नक्कीच फसवू शकतो. तर अशा प्रकारे तिसरं षटक समाप्त झालं असं आपलं चित्र पाहायला मिळतंय. धावसंख्या 3 षटकानंतर जाऊन पोहोचली आहे 41 वर. आता जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. 6 × 3 इज इक्वल टू 18. आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा, आयोजकांना भेटा आणि लगेच टॉससाठी या ठिकाणी पाचारण व्हायचं आहे. आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये कुमार दीर्घ पाटील टॉस बॉक्स. आज कुमार दीर्घच्या पप्पांचा वाढदिवस आहे. सन्माननीय आमचे पुरस्कर्ते प्रमुख आयोजक विकी स्पोर्टचे रुपेश दादा पाटील यांचा वाढदिवस आहे आणि आजच्या वाढदिवसाला नक्कीच आपण 4 छान लावूया. कोणी या ठिकाणी उशिरा येऊ नका, कोणी गालबोट लागू देऊ नका, बेशिस्तपणा नसावा. हा सुंदर दिवस झाला पाहिजे, मागच्या 3 दिवसांपेक्षा सुंदर झाला पाहिजे, आधीच्या काही वर्षांपेक्षा सुंदर हा वाढदिवस झाला पाहिजे, ही काळजी घ्या. तर मैदानामध्ये 6 चेंडू शिल्लक, 18 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक आहे, ज्याने एक सुंदर झेल टिपला होता डीपमध्ये. हा दुसरा प्रतीक आहे. क्या बात आहे, 2 प्रतीक आहेत. क्या बात आहे. प्रतीक स्पष्ट आहे दोन्ही पण. फलंदाजी सुरेख केली पहिल्या इनिंगमध्ये, परंतु जानू इताडे सुद्धा पकलेला संघ आहे, नौका संघ आहे. अगदी दैवत जरी नसत संघामध्ये तरी सुद्धा ती कमी या ठिकाणी फारशी नाही भासली. नवनाथ, विशाल, गोरख आणि साहिल
आता मैदानामध्ये आहे. 18 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये. फुल टॉस कुठे मारायचा होता नक्की. चेंडू बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल होतोय थर्डमॅन कडे. शॉर्ट थर्डमॅन कव्हर करतोय, फक्त सिंगल मिळते. स्टान्स तुमचा नक्की चांगला पाहिजे होता. चेंडूचं मेरिट ओळखणं गरजेचं होतं. आता तुम्हाला लॉफ्ट करायचा चेंडू, फक्त हिट द बॉल जस्ट. पूर्णावाले आलेले दिसत आहेत असे महेश सांगतायत. नक्षत्र चौदरपाडा, आपण पण आला असेल तर रिपोर्टिंग करा. पुढचा सामना तुमच्यात आहे. गावदेवी पूर्णा विरुद्ध नक्षत्र चौदरपाडा, पण तो सुरू असलेला सामना. अगदी विजयाच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल इताडे संघाकडून. अजून 5 चेंडू शिल्लक आहे. 17 धावांची गरज जानू इताडेला, परंतु नाही. एलिव्हेशन सेफ शॉट आहे तितकंच खरं. वाईडीस लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर करतोय. सिंगल डबलनी फारसं नुकसान नाही आहे. गोलंदाजाला सुद्धा माहिती आहे आणि गोलंदाज पूर्णपणे सांगतो की तुम्ही रिलॅक्स राहा, डोंट फंबल. कुठली गडबड करू नका, घाई करू नका, रिलॅक्स राहा असं सांगतोय. कारण त्याला माहिती की चौकार षटकार येत नाही आहेत. धावसंख्या पोहोचली ह्या 2ने 44 वर. 44 ऑन द बोर्ड. अजून 15 धावांची गरज 4 चेंडूंमध्ये. मोठा फटका येणं गरजेचं आहे, परंतु नाही येऊ देणार ना. हो, झेल सोडलाय. लॉंग ऑनला झेल हातातून टुणकन उडायला आणि पाहता पाहता तितक्याच वेगाने 2 धावा पूर्ण करतात. हे छोटे छोटे खेळाडू बघू, शरीरयष्टी बघा त्यांची किती लहान आहे, परंतु फटक्यांचं टायमिंग सुरेख आहे. फक्त एलिव्हेशन प्राप्त होत नाही, फटक्याला आकार मिळत नाहीये, त्या कारणाने चेंडू सीमारेषा ओलांडत नाहीये. कारण सकाळचं नरमीचं वातावरण, जसं योगी सर म्हणाले की ड्यू फॅक्टर इथे अजून पण ऑन आहे. आपल्या अंगाला जो गारगार स्पर्श होतोय, हे हवा प्लस धुकं आहे. तेच कारण ठरते की चेंडू सुद्धा त्या ठिकाणी नरमाईने ट्रॅव्हल होतोय. तर धावसंख्या 2ने फुलते 46 वर. 13 हो, क्लीन बॉल. मनसुबे उधळून लावले. क्लीन बॉलिंग. यायचं आहे. नक्षत्र स्पर्ट चौदरपाडा संघाचा कर्णधार आणि या गावदेवी स्पर्ट पूर्णा संघाचा संघनायक. कारण भरपूर उशीर केलेला आहे तुम्ही या टॉससाठी, तर प्लीज आपण लगेचच दीर्घ पाटील टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, जेणेकरून आपण पुढील सामना लगेच सुरू करू. या ठिकाणी चेसिंग इज द कंपल्सरी. आधी 3-13 होते, आता 2-13. कोण कोणाचे 3-13 वाजवेल हे पिक्चर थोडंसं क्लिअर झालंय, परंतु अंदाज नको. क्रिकेटचा खेळ आहे. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये, अभिषेक. कंपल्सरी 13 धावा कराव्या लागतील 2 चेंडूंमध्ये. हा प्रतीकचा चेंडू. हो, बाप रे, हॉट हॅपन देअर. लक फॅक्टर ऑन फॉर इताडे. बीमरचा इशारा पंचांचा. 1+1 2 धाव अंकित करतायत आमचे महेश आणि धावसंख्या पोहोचली आहे 48 वर. अजून 11 धावांची गरज 2 चेंडूंमध्ये. क्या बात आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे, कुठे नेऊन ठेवला सामना ह्या बीमरने. प्रतीकचा बीमर नक्कीच या ठिकाणी घातक होऊ शकतो, परंतु आत्ता मात्र तुम्हाला हिट आउट गेट आउट ही नीती वापरावी लागेल. आउट ऑफ द पार्क मारावं लागते, परंतु नाही, कमबॅक करून दिलं. प्रतीकमध्ये क्षमता आहे, कॉन्फिडंट गोलंदाज आहे. पंचांनी बोट आकाशात केले. कॉट बँडची अपील झाली, पण तो बीमर होता, फ्रीट होता पंच. रॉकी सर, दॅट वॉज बीमर. येस येस, ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, इट्स ओके, इट्स ओके. लास्ट टू गो. जे कमावलं आधीच्या फलंदाजाने ते गमावलं योगी सर, असं वाटतं मला. पाया तर छानपैकी रचला होता. पहिल्या षटकामध्ये 20 धावा कुठल्यानंतर अशा प्रकारची कामगिरी मिडल ऑर्डरने नक्कीच निराश केलं.